नमस्कार, होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर बरेच दिवस झाले मला छान असा एक मसाले डबा खरेदी करायचा होता, पण माझा जो जुना मसाल्याचा डबा होता तोही मला कोणाला देण्याची इच्छा नव्हती। तर म्हटलं आपला जो जुना मसाल्याचा डबा आहे त्यालाच आपण एक नवीन लुक देऊन बघूया। आय होप तुम्हाला हा नवीन लुक नक्की आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे मी माझा जुना मसाल्याचा डबा घेतलेला आहे आणि त्याला मी सुरुवातीला व्हाईट इनॅमल पेंट लावून घेणार आहे, म्हणजेच व्हाईट ऑइल पेंट कलर लावून घेणार आहे। हा बेस कलर लावून घेते मी। बेस कलर लावल्यामुळे जो आपला नंतरचा जो आपण याच्यावरती रंग लावणार आहे त्याचा एक कोट दिला तरी पुरेसा होऊन जातो। आपल्या सगळ्यांच्याच घरी बरीचशी अशी भांडी असतात जी आपल्याला बात करायची नसतात किंवा मग कोणाला देऊनही टाकायची नसतात, पण आपल्याला एखादी नवीन भांडं घेण्याची सुद्धा इच्छा होते। तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या जुन्या भांड्याला एक वेगळा लुक देऊ शकता आणि ते परत छान असं घरी वापरू शकता। मसाल्याच्या डब्यांमध्ये सुद्धा आजकाल भरपूर बाजारात व्हरायटी बघायला मिळते, पण त्यातल्या त्यात माझा हा छोटासा प्रयत्न आहे की घरच्या घरीच तुम्ही मसाला डबा कसा डेकोरेट करू शकता। आता व्हाईट ऑइल पेंट दिल्यानंतर हा आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे। पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर इकडे मी येलो ऑइल पेंट कलर अप्लाय करते। पूर्ण डब्याला येलो कलर देऊन झाल्यानंतर हा कलर आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे। तर आपला येलो कलर पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि एका मार्कर पेनाच्या सहाय्याने मी एक डिझाइन आखून घेणार आहे संपूर्ण डब्यावरती। आणि हा जो आपण डबा डेकोरेट करणार आहे तो पूर्णपणे वॉशेबल असणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे हा डबा घरी डेकोरेट करू शकता। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण डब्यावरती डिझाइन आखून घेतलेली आहे आणि इकडे मी आता ॲक्रेलिक कलर वापरणार आहे। ॲक्रेलिक कलर वापरून मी इकडे संपूर्ण डिझाइनमध्ये कलर फिल करून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवी ती डिझाइन गुगलवर सर्च करून सुद्धा ड्रॉ करू शकता आणि त्याचप्रमाणे हवी ती रंगसंगती वापरू शकता। तर झाकणामध्ये कलर फिल करून झाल्यानंतर इकडे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलरने बॉर्डर डिझाइन करून घेणार आहे। ब्लॅक बॉर्डर केल्यामुळे आपली जी आपण डिझाइन केलेली आहे ती छान उठून दिसेल। तर झाकणाच्या मधल्या डिझाइनला मी ब्ल्यू कलर दिलेला आहे, पण मला तो नंतर डार्क वाटला खूपच, त्यामुळे मी तो चेंज करून त्याच्यावरतीच पिंक कलर दिलेला आहे। त्यामुळे थोडीशी डिझाइन आपली लाईट कलरमध्ये छान दिसेल असं मला वाटलं। झाकणाला कलर देऊन झाल्यानंतर आपला जो डबा आहे त्याला आता आपण त्याच दोन कॉम्बिनेशनमध्ये रंग देऊन घेणार आहोत। साधारण या डब्याला डिझाइन करायला मला 2 ते 3 दिवस लागले, कारण की ऑइल पेंट कलर जो असतो तो ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो। माझ्या चॅनेलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या चॅनेलवरती जे मी असे छान छान व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला दिसतील। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या। तर डब्यावरच्या डिझाइनला सुद्धा अशा ब्लॅक कलरने मी बॉर्डर करून घेणार आहे, जेणेकरून आपली डिझाइन उठून दिसेल। आणि आता हा आपला डबा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि याच्यावरती आता आपण ड्राय झाल्यानंतर वॉर्निश अप्लाय करणार आहोत। तर आपली ॲक्रेलिक डिझाइन पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता मी याच्यावरती वॉर्निश अप्लाय करते आणि इकडे मी वूड वॉर्निश वापरलेला आहे। वॉर्निश अप्लाय केल्यामुळे तुमचा जो डबा आहे तो छान प्रोटेक्टिव्ह होईल धुळीपासून, त्याचबरोबर पाण्यापासून सुद्धा, त्यामुळे तुम्ही तो वॉश करू शकता। वॉर्निश अप्लाय केल्यानंतर आपल्याला हा डबा पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे, त्याला साधारण 1 दिवस लागतो। आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल। माझ्या चॅनेलवरील अशा छान छान व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।